प्रश्न आहे. मला सवाल तुम्हाला, इथं जोडीने आलेले किती जण आहेत सांगा. इथं जोडीने आलेले जाधव सगळा प्रश्न अनेकडे जोडीने आलेले. पण या जोडीने आलेल्या दोघांना माझा प्रश्न आहे की तुमचा मुलगा तुमच्या शाळेत शिकला असं किती कडे आहे? किती जणांची मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात ते सांगा सर. किती हात वर करू द्या, मला वास्तव माहिती आहे. किती हात वर करा, मला वास्तव माहिती आहे. मी जमिनीवर राहतो, जमिनीची सगळी परिस्थिती मला माहिती आहे. हो, दोघांचा मिळून 1.5 लाख पगार आहे. पण पोरग इंग्लिश मिडियमला आहे आणि इंग्लिश मिडियमला पोरगा आहे त्याला ऍडमिशन मिळवणार म्हणून आमदाराला फोन करतात, आमदार साहेब तेवढा ऍडमिशन द्यायला सांगा. ठीक आहे, दिला ऍडमिशन. पण सेठ 1.5 लाख रुपये पगार घेणारे दाम्पत्य आहे, यांचा मुलगा शाळेत ज्या शिक्षकेच्या हाताखाली शिकतो तिला पगार 12,000 आहे. बारा 5,000 पासून पुढे आहे, पण 12,000 तर मिनिमम पगार आहे. मला सांगा, 12,000 पगार घेणाऱ्या शिक्षकावर आपला विश्वास नाही. काय इंग्लिश मिडियमचं खेळ कुठले या सांगतो तुम्हाला. का मुलांचं नुकसान करून गेलं. हो, इंग्लिश आलं पाहिजे, इंग्लिश आलं पाहिजे, पण याचा अर्थ आपली संस्कृती सोडून दिली पाहिजे असं असू शकत नाही. आलं पाहिजे इंग्लिश सगळ्यांना. इंग्लिश ही काळाची गरज आहे. आपण जेव्हा जातो पुढे कधी कधी आम्हाला अडचण येते. काही गोष्टी आता आपण फ्लुएंट इंग्लिश नाही बोलू शकत, आपल्याला सवय नाही, आपल्याला मराठी बोलायची सवय लागली. आपल्याला जी वाट सोपी वाटते ती वाट आपल्याला वाटते. पण कधी कधी एक लक्षात घ्या, गोड लागतं ते सगळं चांगलं नसतं. अनेकदा शुगर होते आणि मग अडचण होते. तर माझं एवढंच सांगणं आहे की आपण शिक्षणाचा स्तर सांभाळा, शिक्षणाचा स्तर सांभाळा. बाकी सगळं तुम्हाला शासन देते, पगार चांगले देते. उरलं सुरलं जयकुमार गोरे, देवेंद्र फडणवीस तुम्हाला देतील, काळजी करू नका. आणि एक मला कळतं, मी जर घरात बाहेर पडताना प्रसन्न मनाने बाहेर पडलो नाही तर मी दिवसभर काम नाही करू शकत. आमचा शिक्षण जर घरात बाहेर पडताना भांड्या वाजवूनच बाहेर पडला असेल तर दिवसभर त्याच्या कानात खंड वाजत असं पुस्तक आहे. भांड्याचाच आवाज असतो, दिवसभर भांड्याचा आवाज असतो. घरी जाईपर्यंत काळजी असते, बाई आता तर शांत झाली का नाही, आता तर शांत झाली का नाही, आता घरी गेल्या कसं होईल, घरी गेल्या कसं होईल, या चिंतेत कोणाला शिकवायचं विसरून जातो. तेव्हा शिक्षक घरात बाहेर पडत असताना प्रसन्न मनाला बाहेर पडला पाहिजे. याच्यासाठी जे करायला लागेल ते करायची माझी कल्पना आहे, अजिबात अडचण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.